EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज STI मुख्य अर्थव्यवस्था की टॉपिक एनालिसिस हा पार्ट आपण पाहणार आहे। यापूर्वी आपण STI मुख्य सिलेबस टोटल एनालिसिस पाहिलं होतं, परंतु आपण यामध्ये की पॉइंट कुठे फोकस करायचे आहेत त्यावर आपल्याला मुख्य भर द्यायचा आहे। एक पॉइंट लक्षात घ्या, आपण कंबाईनच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात काही महासंग्राम, काही प्रश्न, काही टॉपिक घेतले होते। त्याचा तुम्हाला निश्चित फायदा झाला, कारण की एग्जाम झाल्यानंतर मुलांनी मला केलेले मेसेजेस, रिप्लाय मोठ्या प्रमाणात केले आणि सांगितलं की बाबा फायदा झाला आहे। याही लेक्चरचा तुम्हाला कुठेतरी फायदा व्हावा याच उद्देशातून मी हे पुन्हा एक डेप्थ एनालिसिस या अँगलनीच बनवलेलं आहे। तर ज्यांचा STI फोकस आहे त्यांनी व्यवस्थित हे टॉपिक बघणे गरजेचे आहेत की तिथं की पॉइंट्सलाच आयोग कुठं मारा करतो आणि ते की पॉइंट पर्यंत आपल्याला किती डेप्थ गाठावी लागेल, तर ते आपण एक एनालिसिस बघूया। आणि या एनालिसिसच्या आधारावरच जसे टॉपिक आपण सरळ लिंकमध्ये लावलेले आहेत त्या लिंकमध्येच तुम्ही करणं गरजेचे मला वाटतात एनालिसिसनुसार, कारण की प्रश्नांच्या वेटेजनुसारच ते मी केलेले आहेत। ओके, तर सुरुवातीला बघा, टॅक्स आणि वित्त आयोग हा टॉपिक सर्वात आधी करणं गरजेचा वाटतो। ओके, टॅक्स, वित्त आयोग, सार्वजनिक वित्त आणि व्यापार या तीन टॉपिकवर जवळपास 55 पैकी 30 ते 32च्या आसपास प्रश्न येतात। ओके, त्यामुळे हे तीन टॉपिक जे आहेत कुठले कुठले, कर, सार्वजनिक वित्त आणि व्यापार, यावर तुमचा अतिशय चांगला भर असला पाहिजे। आणि त्यामध्ये सुद्धा कुठं जायचं आपण ते पॉइंट सुद्धा पाहूया। आणि सोबतच अजून तुम्हाला या बाबतीत काही डाऊट्स असतील तर बिनधास्त विचारत चला। हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8180804706। कॉलिंगवर सहसा मी उपलब्ध नसतो, कारण की त्याचं कारण आहे की दिवसभर ऑफलाईन बॅचेस असतात आणि हे काहीतरी बनवणं सुरू असते, त्यामुळे वाईट मानून घेऊ नका। पण वेळेत जर असलं तर मी निश्चित कॉलिंग सुद्धा तुमचे घेऊ शकतो। ओके, म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून सांगितले मी यावेळेस तुमच्यासोबत बोलणार सर, तर मी बोलेल। ओके, परंतु पॉइंट लक्षात घ्या, तुमचे मार्क्स जाता कामा नये, तुम्हाला मार्क्स आले पाहिजे या उद्देशातूनच 55 पैकी किमान 45 ते 50च्या दरम्यान मार्क्स आले पाहिजे। तर हे प्रॉपर गोष्टी करा। यामध्ये बघा, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांचा तुलनात्मक भाग करणं गरजेचं आहे। ओके, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, मग तुलनात्मक भाग तो दोन्ही अँगलनी असणार आहे। एक म्हणजे कन्सेप्च्युअल अँगलनी पण असेल आणि दुसरा फॅक्च्युअल अँगलनी पण असेल। म्हणजे भारत सरकारला सर्वाधिक महसूल कुठला मिळतो, तर प्रत्यक्ष मिळतो। पण काही वर्ष अपवाद आहे की जिथं गव्हर्नमेंटला GST पासून मागच्या वर्षांमध्ये किंवा त्याच्या आधी अप्रत्यक्ष करापासून महसूल जास्त मिळाला आहे, तर ती इयर सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे। ओके, तो एक भाग कन्सेप्च्युअल, प्रत्यक्ष कराचा कराघात कोणावर आहे आणि करभार कोणावर आहे। सोबतच कराघात संकल्पना काय आहे, कराचा आघात आणि करभार संकल्पना काय आहे, तर ह्या संकल्पना सुद्धा आयोग आता नवीन ट्रेंड्समध्ये विचारत आहे, तर इथं सुद्धा आपला फोकस असला पाहिजे। सोबत सेवा कर, सेवा कराच्या बाबतीत काही जुने अँगल जे आहेत, सेवा कर लागू कधी झाला, सेवा क्षेत्राला करांच्या जाळ्यामध्ये आणा ही शिफारस कोणी केली होती, हा तर अँगल झालाच, परंतु GST मुळे इथं काही बदल झालेले आहेत। ते बदल विशेष करून सेवा कराबाबतचं जे आर्टिकल आहे 268A आणि केंद्र सूचीतील 92C क्रमांकाचा विषय जो आहे तो काय झालेला आहे, रद्द झालेला आहे। तो सुद्धा अँगल तुम्हाला माहीत असला पाहिजे। व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, व्हॅट आणि केंद्रीय विक्री कर आणि व्हॅट यांच्या बाबतीत आयोग मेन्सला 100% तुलनात्मक प्रश्न विचारते, कंपॅरेटिव्ह क्वेश्चन्स। व्हॅटचे फायदे आणि केंद्रीय विक्री करामध्ये काय तोटे होते, तर ते कंपॅरिझन्स तुम्हाला माहिती पाहिजे। सोबत कंपनी कर, कंपनी कराची आकारणी कोणावर होते, त्यानंतर भारतीय कंपनी, परकीय कंपन्यांचे रेट्स, कंपनी कराचे दर कमी करा ही शिफारस राजा चलैया यांनी केली होती, ते पण माहीत पाहिजे। पर्सनल इन्कम टॅक्स या बाबतीतले जे स्लॅब आहेत, यापूर्वी कधीतरी ते स्लॅब होते का मागच्या 5-6 वर्षामध्ये, ते आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे। जनरल अँटी अवॉइडन्स रूल, गारचे आपल्याला काय माहिती पाहिजे, उद्दिष्टे। ओके, तर गारचे उद्दिष्टे व्यवस्थित लक्षात ठेवा, गार लागू झालेला नाही आहे अद्यापही। ओके, तर तो एक भाग व्यवस्थित करा। सीमा शुल्क म्हणजेच आयात निर्यात कर। आयात निर्यात कर हा GSTच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला, त्याची कारणं माहीत पाहिजे। CVD मात्र हे GST मध्ये आलेली आहे, परंतु आयात कर जे आहे
हे जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवलं त्याचं कारण काय आहे? मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स मॅट बाबत करंटमध्ये जे दर बदललेले आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. उत्पादन शुल्क या भागात दोन आहेत, एक केंद्रीय आणि दुसरं कुठलं आहे? राज्य. काही वस्तूंवर केंद्रीय उत्पादन शुल्कही आकारलं जाते आणि जीएसटी पण, जसं की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, तो भाग व्यवस्थित करा. राजा चलैया समितीच्या शिफारशी यामध्ये 91 नंतर जेवढे शिफारशी झालेल्या आहेत राजा चलैया कधीपर्यंत 2002 पर्यंत, ह्या कोणाच्या असतात? बऱ्यापैकी राजा चलैया यांच्या शिफारशी व्यवस्थित लक्षात ठेवा. सोबत विजय केळकर यांच्या शिफारशी. कधी समिती आहे? 2002ची. ह्या समित्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आपल्याला एसटी मेन्सला. सोबतच जीएसटी बाबत घटनात्मक तरतुदी व्यवस्थित करा. बाकी गोष्टी ज्या आहेत ह्या सर्वांना माहिती आहेत, परंतु घटनात्मक तरतुदींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, समाविष्ट झालेले आर्टिकल्स किती समाविष्ट झाले? 3. 246 आहे, 269 आहे, 279 आहे. त्यानंतर दुरुस्त झालेले, ज्यामध्ये दुरुस्ती केली किंवा बदल केले, आणि रद्द झालेले आर्टिकल्स. त्यानंतर केंद्र सूचीतील विषय रद्द झाले, राज्य सूचीतील विषय रद्द झाले, आणि केंद्र सूचीतील विषय काही बदलले आणि राज्य सूचीतील विषय काही बदलले. तर 7व्या परिशिष्टामध्ये काही बदल झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे हा कोर पार्ट्स आहे की इथं तुम्हाला भर द्यायचा आहे. कॉमन गोष्टी तुम्ही करता, परंतु हा कोर पार्ट तुमच्या नजरेतून जायला पाहिजे. वित्त आयोगामध्ये 2 भाग आहेत, एक कुठला आहे? केंद्रीय, आणि दुसरा कुठला आहे? राज्य. तर वित्त आयोगाबाबत 14वा वित्त आयोग आणि दुसरा कुठला वित्त आयोग? 15वा वित्त आयोग हा अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये 15वा वित्त आयोगाच्या डिटेल शिफारशी लक्षात ठेवा, नवीन असल्यामुळे डिटेल शिफारशी बोललो. ओके. त्यानंतर त्याची रचना व्यवस्थित लक्षात ठेवा, सदस्य, सचिव, अध्यक्ष. प्रश्नपत्रिका विश्लेषण हा पार्ट अतिशय महत्त्वाचा ठरतो एसटीआयमध्ये. प्रश्नपत्रिका विश्लेषण करताना हा कॉमन टॉपिक कोर आहे, राज्यसेवेला पण आहे, एसटीआयला पण आहे, प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. हा कोर टॉपिक असल्यामुळे सर्वच प्रश्न बघा, म्हणजे कुठलेच प्रश्न तुम्ही टाळू नका. म्हणजेच प्रश्नपत्रिका विश्लेषण हे करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे सार्वजनिक वित्त आयोगाचा. हा कोर टॉपिक आहे, जिथे की तुम्ही प्रश्नांची लीड करू शकता असा हा घटक आहे. यामध्ये बघा, सिद्धांतांवर विशेष लक्ष द्या. सिद्धांत आणि दुसरं कुठं? व्याप्ती. व्याप्तीमध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, त्यानंतर सार्वजनिक व्यवस्थापन, त्यानंतर राजकोषीय धोरण. यामध्ये सर्वाधिक कमांड जी ठेवायची आहे उत्पन्न, खर्च आणि कर्ज या बाबतीतच. ओके. तर व्याप्तीचा हा एरिया व्यवस्थित असला पाहिजे. उत्पन्नामध्ये 2 प्रकारचे उत्पन्न आहेत, महसुली आणि भांडवली. खर्चामध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च, आणि कर्जामध्ये अंतर्गत आणि बाह्य. ओके. त्यानंतर सिद्धांतामध्ये AP लर्नर यांचा सिद्धांत असेल, त्यानंतर ह्यूज डाल्टन यांचा सिद्धांत असेल, मस्ग्रेव यांचा सिद्धांत असेल. लर्नर, मस्ग्रेव, पिकॉक आणि वाइझमन, केन्स, ह्यूज डाल्टन, हे जे सिद्धांत आहेत हे विशेष करा. ओके. नेक्स्ट आहे महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प यांचे तुलनात्मक प्रश्न. हा तुलनात्मक भाग खूप व्यवस्थित करा. महसुलीचा सोबतच कुठला आहे? भांडवलीचा. महसुलीमध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च, सोबतच भांडवलीमध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च. यामधले सर्व तुलनात्मक जेवढे भाग आहेत हे व्यवस्थित डिटेलमध्ये करणं गरजेचं आहे. कुठलं महसुली उत्पन्न आहे, कुठले महसुली खर्च आहेत, त्यानंतर भांडवली जमेत कुठले भाग येतात आणि भांडवली खर्चात कुठले भाग येतात, कुठले खर्च वाढवायला पाहिजे, कुठल्या खर्चावर नियंत्रण असायला पाहिजे, कुठले उत्पन्न वाढवायला पाहिजे आणि कुठल्या जमेवर नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे याचं माझं सांगायचं उद्दिष्ट आहे की महसुली उत्पन्न यामध्ये वाढ झाली पाहिजे, महसुली खर्चावर नियंत्रण असलं पाहिजे, भांडवली जमेवर नियंत्रण असलं पाहिजे आणि भांडवली खर्चात काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. तूट संकल्पना आणि तुटीचे प्रकार. तुटीच्या प्रकारामध्ये विशेष लक्षात ठेवा राजकोषीय तूट, त्यानंतर प्राथमिक तूट, महसुली तूट, अर्थसंकल्पीय तूट आणि भांडवली तूट. ह्या व्यवस्थित करा. आणि प्रभावी महसुली तूट. म्हणजे प्रकार सर्वच करायचे आहेत, पण फोकस जो आहे राजकोषीय, महसुली, प्राथमिक, अर्थसंकल्पीय यावर विशेष भर देणं गरजेचं आहे.
तुटीचा अर्थ भरण्याचे स्त्रोत आणि तुटीचा अर्थ उभारणीचे स्त्रोत तसेच तुटीचा अर्थ भरण्याचे होणारे परिणाम कोणते आहेत कोणते नाहीत. FRBM ऍक्ट जो आहे 2003चा, याबाबत FRBM चे उद्दिष्टामध्ये दोन प्रकार आहेत, अल्प आणि दीर्घ. त्यानंतर FRBM अंतर्गत FRBM चे ॲझम्पशन गृहीतक, त्यानंतर FRBM संदर्भात झालेले प्रयत्न जे केंद्राने केलेले आहेत आणि राज्याने केलेले आहेत. केंद्राचे पहिली समिती विजय केळकर, त्यानंतर NK सिंग आणि पुन्हा नव्याने आता NK सिंग. तर FRBM चे उद्दिष्ट जे आहेत ते खूप व्यवस्थित करा, ॲझम्पशन व्यवस्थित करा, FRBM चे वैशिष्ट्य व्यवस्थित करा कन्सेप्च्युअल भागात, आणि फॅक्च्युअल भागामध्ये राजकोषीय तुटीचं टार्गेट किती होतं FRBM अंतर्गत आणि सोबतच महसुली तुटीचं किती होतं. नेक्स्ट आहे राजकोषीय धोरण. यामध्ये उद्दिष्टे आणि राजकोषीय धोरणाचे प्रकार. राजकोषीय धोरण हे दोन प्रकारात आहे, एक संकुचित आहे आणि दुसरं कुठलं आहे, विस्तारित आहे. हे दोन प्रकार व्यवस्थित करा. त्यानंतर राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट जे आहेत ते व्यवस्थित करा आणि इथं तुलनात्मक करा, विशेष लक्षात ठेवा, तुलनात्मक. राजकोषीय धोरण प्लस चलनविषयक धोरण. त्यानंतर आउटकम बजेट, झिरो बेस आणि जेंडर. यामध्ये पहिली प्रायोरिटी तुम्ही झिरो बेसला द्या. ओके, झिरो बेसचा अर्थ, झिरो बेसचे उद्दिष्ट, झिरो बेस बजेट सुरुवात कधी आणि आपण याचा शेवटचा प्रयत्न कधी केला मांडण्याचा, तर हा एक पॉइंट व्यवस्थित करा. आउटकम बजेटमध्ये काय केलं जाते, ओके, कधीपासून आला. ओके, 2005-06 पासून पी चिदंबरम यांनी आणलेला आउटकम बजेट. झिरो बेस बजेट लागू करणारं पहिलं राज्य जसं की महाराष्ट्र. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु माझं म्हणणं आहे की मेन्सला तुम्ही त्याचे उद्दिष्टे, अर्थ म्हणजे हा भाग चांगला करा, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि डेप्थमध्ये. ओके, त्यानंतर जेंडर बजेट. या बाबतीत एवढं डिटेल जाण्याची आवश्यकता नाही, फक्त एक वेळ कन्सेप्ट पाहून घ्या. समित्यांमध्ये सार्वजनिक उपक्रम, अंदाज आणि लोकलेखा एक वेळ नजरेखालून जाऊ द्या, हा कोअर पार्टचा भाग नाही आहे STIच्या. विधेयकाचे प्रकार, निधीचे प्रकार, कॅग आणि CGA हे सगळे नॉन कोअर पार्ट आहेत, जे की आपले कोअर पार्ट्स इथपर्यंत आहेत. आउटकम, झिरो बेस, जेंडरपर्यंत इथपर्यंत तुमचं सर्वाधिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे, तेव्हाच मार्क्स कव्हर होतात. त्यानंतर या भागात सुद्धा प्रचंड कमांड्स असली पाहिजे. महसुली अर्थसंकल्प, भांडवली, तुटीचे प्रकार, तुटीचा अर्थ भरणा, अर्थ उभारणी आणि FRBM, आणि शेवटी आउटकम आणि झिरो बेस. इथपर्यंत जेवढं तुम्हाला करता येईल, जेवढी डेप्थ गाठता येईल तेवढी तुम्ही गाठा, तेव्हा कुठेतरी मार्क्सची लेवल आपली काय होणार, वाढेल. नेक्स्ट आहे व्यापार. हा सुद्धा पहिल्या 3 पॉईंट मधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट, BOP यावर असलेले खाते यांचे तुम्हाला पूर्णपणे वर्गीकरण माहीत असलं पाहिजे. BOP वर जसं की एक चालू खाते आणि दुसरं कुठलं आहे, भांडवली. चालू खात्यावर तूट असते नेहमी, ते दृश्यमुळे असते, आणि दुसरं कुठलं आहे, अदृश्य खाते. तर हे डिटेल्स एरिया डेप्थमध्ये क्लिअर करा. जसं की कॅड, करंट अकाउंट डेफिसिट, जे चालू खात्यावरची तूट, तिचे कारणं, त्याचे परिणाम आणि त्यावर नियंत्रण, यासाठी केले जाणारे प्रयत्न. कारणे खूप व्यवस्थित करा. इथं आयोग आपल्याला विचारतो. BOT, बॅलन्स ऑफ ट्रेड, म्हणजेच व्यापारतोल ही संकल्पना. ओके, व्यापारतोलावरील दोन्ही खाते, व्यापारतोल दृश्य खाते आणि वस्तू याबाबत असते, आणि वस्तूच्या बाबतीतलं आयात आणि वस्तूच्या बाबतली निर्यात ही टोटल आकडेवारी ही खूप व्यवस्थित करा. आकडेवारीबाबत एक पॉईंट लक्षात घ्या. आकडेवारी करण्याला आपल्याला खूप मर्यादा आहेत, किती करायची. तर ज्या वर्षी एक्झाम्स आहे त्याच्या 3 वर्ष बॅक जाऊन आकडेवारी व्यवस्थित करा. किती वर्ष बॅक जा, 3 वर्ष. ओके, आणि काही आकडेवारी ही 10 वर्ष मेजर. ओके, तर ही आकडेवारी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर 91 सालची आकडेवारी आणि 1951 सालची आकडेवारी, हे बऱ्यापैकी इयर्स डिफाईन केलेले आहेत, जिथे प्रश्न आढळतात. या व्यतिरिक्त जर प्रश्न येतच असेल तर थोडं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं आहे. दुसरं, आकडेवारीच्या बाबतीतले प्रश्न जे आहेत तिथं पॉईंट लक्षात घ्या, जिथं सडनली काहीतरी चेंज झाला असेल अशी आकडेवारी विचार. जसं की तुम्ही डेटा अनालिसिस करत आहे, 10, 15, 25 आणि सडनली 5. आता इथं कुठं आकडेवारी विचारणार आहे, 5च्या बाबतीत विचारणार आहे. सडनली काय झाली आहे, चेंज, म्हणजे इन्क्रीज आणि इथं डिक्रीज.
इथं प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आकडेवारी अनालिसिस करताना तुम्ही तिथं थोडा फोकस केला पाहिजे, अशा टाईपची आकडेवारी. त्यानंतर आहे FDI, FII, FPI, QFI, CAD. या संकल्पनांमध्ये सर्वाधिक भर द्या FDI आणि FII बाबत. ओके, तर इथं दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, आकडेवारी प्लस कन्सेप्ट. नेक्स्ट आहे सिद्धांत. व्यापाराचे काही सिद्धांत करणं गरजेचे आहेत. जास्त डिटेल जाऊ नका. ज्या सिद्धांतावर प्रश्न आधी विचारलेले आहेत ते सिद्धांत आधी कव्हर करा. रिपीट होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत. आकडेवारी, आयात आणि निर्यात आणि FDI ही विशेष आकडेवारी करणं गरजेचं आहे. परकीय व्यापार धोरणांमध्ये 2009 ते 14चं आणि दुसरं 2015 ते 2020चं करणं गरजेचं आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या यांचे फायदे, यांचे तोटे, ते भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते भेदभाव करतात का, हा छोटा छोटा भाग जो आहे हा टोटल कन्सेप्च्युअल आहे. तर हा एक व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अवमूल्यन भारतात झालेले प्रयत्न, त्यानंतर अवमूल्यनाबाबत उद्दिष्टे, हा एक भाग क्लिअर करा. घसरणे वधारणे यासाठी करायचं आहे की यावर डिपेंड आहे CAD, करंट अकाउंट डेफिसिट. घसरणे वधारणे तुम्हाला जेवढं समजेल तेवढी CAD क्लिअर होणार आहे. CAD म्हणजे चालू खात्यावरील तूट. CADची कारणं आणि परिणाम या घसरणे वधारणेसोबत लिंक करतात. पुनर्मूल्यांकन तुम्ही नाही केलं तरी चालेल. रुपयाची परिवर्तनीयता, यामध्ये अंशतः आणि पूर्णतः, त्यानंतर पुन्हा बाजार दर आणि सरकार दर हे सुद्धा भाग तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेज ऍक्ट जो आहे 2005चा. ओके, तर सेज ऍक्ट आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. सेजचे उद्दिष्ट व्यवस्थित करायचे आहेत. करंटमध्ये सेज व्यवस्थित करायचं आहे. एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन किती होते, त्यांचं सेजमध्ये किती कन्व्हर्जन झालं, ते कोणते होते, त्यांचे नावं सुद्धा माहीत पाहिजे. परकीय चलनसाठा, यामध्ये परकीय चलनसाठ्यामध्ये क्रम सर्वाधिक कुठला ठेवतो हा एक भाग, करंटमध्ये किती आहे. त्यानंतर इथली एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे स्पेशल ड्रॉइंग राईट्स, हा सुद्धा भाग करावा लागेल. परकीय कर्ज, परकीय कर्जामध्ये आपण कुठले कर्ज घेतो, कोणत्या प्रकारात घेतो. जसं की परकीय कर्जामध्ये भारत दीर्घकालीन कर्ज घेते. सरकारी कर्जांपेक्षा खाजगी कर्ज घेण्याचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. त्यानंतर दीर्घकालीन कर्ज आणि सर्वाधिक कर्ज आपण डॉलरमध्ये घेतो. विनिमय दरमध्ये फिक्स आणि दुसरं आहे फ्लोटिंग. ओके, तर आपण गव्हर्नमेंट नियंत्रित फ्लोटिंग आहे आपला, तर तो एक पॉईंट एक व्यवस्थित करा. तर हे जे भाग आहेत यासोबतच इथं क्रेडिट रेटिंग एजन्सी. ओके, आणि यामध्ये खास करून मूडीज, फिच आणि स्टँडर्ड अँड पुअर, ह्या 3 खूप डिटेल करा. आणि चौथी जी भारतातली आहे ती क्रिसिल, या सार्वभौम रेटिंग एजन्सीज ज्या आहेत यावर फोकस करा. मूडीज, फिच आणि स्टँडर्ड अँड पुअर, आणि क्रिसिल एक वेळ ओझरती करा. नेक्स्ट आहे फॅक्ट्स बाबत RBI आपल्याला डायरेक्ट सिलेबसमध्ये एका ठिकाणी थोडाफार पॉईंट आहे, पण विशेष लक्षात ठेवा त्याची संख्यात्मक साधनांवर भर द्या. ज्या बाबतीत आयोग प्रश्न विचारू शकेल त्यामध्ये विशेष रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट डिटेल करा. जसं की रेपोमुळे बाजारात तरलता वाढते आणि रिव्हर्स रेपो रेटमुळे बाजारातील तरलता शोषून घेतली जाते. हे 2 अप्रोच बेस्ड प्रश्न आहेत. ओके, तर हा एक एरिया करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे LPGला असं वाटतं की वेटेज खूप असेल, आपण त्याला खूप वेळ देतो, परंतु LPGच्या बाबतीत आयोगाच्या प्रश्नांचं जर तुम्ही अनालिसिस केले तर त्या तुलनेत वेटेज थोडं कसं आहे, कमी आहे. ओके, तर LPG करताना स्टेट बोर्ड कंपल्सरी फॉलो करा. ओके, LPG घटक हा स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आहे, कारण की व्याख्या ह्या तिथूनच कव्हर होतात. त्यानंतर ती टोटल कन्सेप्ट, वैशिष्ट्य वगैरे तिथंच भेटतात आणि तेवढे डिटेल्स इतर ठिकाणी ते आढळत नाहीत आपल्याला. त्यामुळे तिथूनच ते कव्हर करा. बाकी जे तुम्ही रेफरन्स वाचता तुमचे नेहमीचे ते तुम्ही कंटिन्यू करा, पण याला अतिरिक्त हा एक भाग करा. उदारीकरणामध्ये काय झालं तो एक भाग, जसं की फेरा आणि MRTP रद्द झाला. खाजगीकरणामध्ये आपण निर्गुंतवणूक धोरण स्वीकारलं आणि अंतिम ध्येय जे होतं LPGचं ते काय होतं, जागतिकीकरण. हा टोटल भाग कन्सेप्च्युअल व्यवस्थित करा. म्हणजेच काय, LPG लागू केल्याची कारणं काय होती, LPGचे वैशिष्ट्ये आणि LPGचे परिणाम, या 3 भागांवर इथं प्रश्न येऊ शकतात कन्सेप्च्युअल. त्यानंतर 1991 नंतर काय होतं, 1991च्या पूर्वी आणि नंतर, म्हणजे हा भाग. आर्थिक सुधारणा
LPG नंतर झालेल्या सुधारणा ह्या कर चॅप्टरमध्ये कव्हर होतात, बँकिंगमध्ये कव्हर होतात, म्हणजे स्पेशल करण्याची गरज नाही. जसं की बँकिंग क्षेत्रामध्ये खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं, नवीन बँकिंग क्षेत्रामध्ये साधनं आले, जसं की डिजिटल बँकिंगचे स्वरूप, त्यामध्ये UPI असेल, भीम असेल, ओके. त्यानंतर RTGS असेल, NEFT असेल, टॅक्समध्ये व्हॅट आलेला आहे, GST आलेला आहे, FRBM ॲक्ट आहे. नाणे बाजारामध्ये भरपूर बदल झाले आणि भांडवली बाजारामध्ये डीमॅट आलेला आहे, सेबीला वैधानिक दर्जा दिला. त्यानंतर इन्शुरन्समध्ये IRDA ॲक्ट आलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आर्थिक सुधारणांचा भाग आहे. म्हणजे इथं काही विशेष तुम्हाला पाठ करू नका. तुमचं सर्व टोटल इकॉनॉमिक्स 91 नंतरचं जे असेल, 91 नंतरचं टोटल इकॉनॉमिक्स म्हणजे हे काय असतात, परिणाम. म्हणजे इथं स्पेशल तुम्ही काय भेटेल, खूप कमी भेटेल आपल्याला, ते जर आपण चॅप्टरनुसार गेलो तर. त्यासाठी तुम्हाला टोटल इकॉनॉमिक्सचा जो भाग माहित आहे 91 नंतरचा, ते सगळे काय असणार आहेत, परिणाम असणार आहेत. नेक्स्ट आहे नियोजनाचे प्रकार. ओके, नियोजनामध्ये विशेष लक्षात द्या, आदेशाद्वारे नियोजन आणि एक सूचक नियोजन, यावर थोडा भर देणं गरजेचं आहे. त्यानंतर नियोजन आयोग, नीती आयोग यांची रचना, त्यांची स्थापना, त्यांचे कार्य आणि उद्दिष्टे, सोबतच NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. पंचवार्षिक योजनांमध्ये टोटल पंचवार्षिक योजना करा, परंतु विशेष लक्ष द्या, पंचवार्षिक योजनांमध्ये सुरू झालेल्या नवीन ट्रेंड सांगतो. पंचवार्षिक योजनांमध्ये सुरू झालेल्या योजना व्यवस्थित करा. ओके, जसं की 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मिड डे मील स्कीम असेल, ओके, मध्यान्ह भोजन आहार योजना असेल. त्यानंतर रोजगाराबाबतच्या योजना कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. त्यानंतर गरिबी निर्मूलनाबाबतच्या योजना, तर ह्या योजना सुद्धा आपल्याला कव्हर होतील आणि पंचवार्षिक योजना सुद्धा कव्हर होतील. पंचवार्षिक योजना 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर ज्या वार्षिक योजना आपण राबवलेल्या आहेत, ओके, तर या वार्षिक योजनानंतर आपण 8वी पंचवार्षिक योजना आणली होती. 8वी पंचवार्षिक योजना म्हणजे 1992 नंतर. तर 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर वार्षिक योजना का राबवल्या, त्याची जे कारणं आहेत ते LPGचे कारणं ठरतात. म्हणजेच पंचवार्षिक योजना आधी करा आणि LPG नंतर करा, कारण की थोडा बेनिफिट असा होऊ शकेल की तिथं एनर्जी आपली काय होणार, कमी होणार. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या योजना आणि धोरणं. योजना आणि धोरणांमध्ये लक्षात ठेवा, काही योजना ज्या आहेत ह्या वित्तीय बाबींशी संबंधित आहेत. त्यामध्ये फोकस करा जनधन आणि DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आरोग्याबाबतच्या काही योजना ज्या आहेत, यामध्ये इंद्रधनुष्य, त्यासोबतच माफ करा, इंद्रधनुष्य अभियान, आयुष्यमान भारत, रोजगाराबाबतच्या सर्वच योजना व्यवस्थित करा. फोकस जे आहेत नरेगा, स्वर्ण जयंती ग्राम, स्वर्ण जयंती शहरी, त्यानंतर रोजगार हमी योजना, ओके, सोबतच पायाभूत सुविधांबाबतच्या योजना काही, ओके, पायाभूत सुविधा आपण समोर डिस्कस करणारच आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनांमध्ये विशेष भर द्या. IMF ह्या सगळ्याच संस्था करा, पण भर जो आहे IMF, WTO, वर्ल्ड बँक आणि IDA. कारण याचं असं आहे की हे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहेत, पण इतर संस्था ज्या आहेत त्या बाबतीत प्रश्न येऊ शकतो. पण केव्हा येऊ शकतो, त्या बाबतीत जर काही करंट घडलेलं असेल तेव्हा. तर म्हणजे करंट अँगलनं तुम्ही जरी वाचल्या तरी चालतात. कुठल्या आशियाई विकास बँक, सार्क आणि आसियान. WTO मध्ये पहा, गॅट ते WTO हा प्रवास आणि गॅटची 8वी फेरी खूप डिटेल करा, म्हणजे पाठच करा डायरेक्ट, त्यात काय काय इव्हेंट झालेले आहेत. कृषी करार हा डिटेल करणं गरजेचं आहे. त्यामधल्या बॉक्स संकल्पना, ओके, त्या बॉक्स अंतर्गत असलेले बंधनं हे व्यवस्थित करा. कुठल्या बॉक्समध्ये सबसिडी दिली जाते, कोणती सबसिडी कुठल्या बॉक्समध्ये आहे. त्यानंतर ट्रिम्स असेल, गॅट्स असेल, त्यानंतर नामा ॲग्रीमेंट असेल, त्यानंतर सोशल क्लॉज असेल, ओके, त्यानंतर शांतता करार असेल. हा एक भाग व्यवस्थित करा. सोबतच WTO बाबतचे इतरही काही करार जे करणं गरजेचे आहेत. ओके, तर WTO डिटेल्स करावं लागेल. बाकी जे आहेत IMF, वर्ल्ड बँक आणि IDA यांच्या स्थापना आणि इतर जे सदस्य आहेत त्याचं भांडवल किती आहे, म्हणजे WTO पेक्षा थोडं डिटेल्स कमी करायचं. ह्या 3 संस्था IMF, वर्ल्ड बँक, IDA, त्यापेक्षा थोडं कमी डिटेल्स करायचं. आशियाई विकास बँक आणि बाकीचं सार्क आणि ब्रिक्स सुद्धा केलं तरी चालेल, पण करंट अप्रोचला करा. नेक्स्ट आहे निर्देशांक. HDI वर विशेष भर द्या.
MPI वर विशेष भर द्या, म्हणजे सर्वच करणं गरजेचं आहे, पण विशेष भर द्या ते HDI आणि MPI. आणि SDIच्या बाबतीत लक्षात ठेवा, भारताने पण SDI काढण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराष्ट्राने सुद्धा केला होता. यांची आकडेवारी विशेष भर द्या. या बाबतीत आयोग नवीन ट्रेंड्सनुसार प्रश्न विचारत आहे. आपल्याला UNDPचा SDI माहिती आहे, पण आपण इकडे फोकस जास्त करत नाही, तर हे दोन्ही SDI व्यवस्थित करा. नेक्स्ट आहे गरिबी. गरिबीबाबत आयोगाचे प्रश्न प्रकारमध्ये सापेक्ष आणि निरपेक्ष, त्यानंतर मापन पद्धती ज्या आहेत URP, MRP, MMRP. ओके. त्यानंतर याबाबतचे अंदाज समित्यांमध्ये कोर समित्या ज्या आहेत त्यामध्ये C. रंगराजन आणि तेंडुलकर. त्यामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकात तेंडुलकर, दुसऱ्या क्रमांकात C. रंगराजन, त्यानंतर PD ओझा, त्यानंतर YK अलग, कार्यगट, लकडावाला. ओके. आणि गौरव दत्ता आणि मार्टी. ओके. तर ह्या ज्या समित्या आहेत ह्या व्यवस्थित करा, त्यांच्या शिफारशी व्यवस्थित करा आणि मुख्य भर जो आहे ऑलवेज एव्हरग्रीन कशावर द्या, तेंडुलकर समितीवर द्या. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन संदर्भातील योजना, त्यामध्ये लक्षात घ्या अन्न, वस्त्र, अन्न, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याबाबतच्या योजना डिटेल करा आणि मुख्य भर द्या अन्नावर, आरोग्यावर आणि निवाऱ्यावर. PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, PDS करणं अतिशय गरजेचं आहे, कारण की तो गरिबीचाच भाग आहे. पण त्यामध्ये PDSमध्ये PDS कधी सुरू झाली, TPDS कधी सुरू झाली आणि RPDS कधी सुरू झाली, बस एवढा डिटेल जरी केलं तरी खूप आहे. रेशन कार्ड करंटमध्ये महत्त्वाचं आहे, कारण गरिबी संबंधित आहे. रेशन कार्डचे प्रकार, त्याचे निकष, त्यानंतर गिनी गुणांक व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे बेरोजगारी. बेरोजगारीमध्ये प्रकार, त्या प्रकारामध्ये 2 भाग लक्षात ठेवा, छुपी आणि दुसरी आहे संरचनात्मक. UPS, CWS, CDS या बेसिक व्याख्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मुख्य भर CDS आणि UPS वर. निर्मूलनाच्या योजना ज्या मी तुमच्यासोबत डिस्कस केल्या आधीच, नरेगा, रोजगार हमी योजना, स्वर्ण जयंती ग्राम शहरी, त्यानंतर IRDP असेल आणि सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये जेवढेही पण बेरोजगारी संबंधित योजना असतील त्या व्यतिरिक्त त्या पण व्यवस्थित क्लिअर करा. सिद्धांत वगैरे इथं करण्याची गरज नाही. दारिद्र्य आणि रोजगारातील संबंध हा कन्सेप्च्युअल प्रश्न येऊ शकतो आणि तो तुम्हाला सुटू पण शकतो, कारण की बेरोजगारीमुळेच काय वाढत असते, दारिद्र्य. हे लिंक बेस्ड प्रश्न येतील आपल्याला तिथं. मुख्य फोकस हा एरिया. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था करताना आर्थिक पाहणी अहवालामध्ये कृषी, व्यापार, उद्योग, सेवा यांच्यावर विशेष भर द्या. ओके. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन नाही आहे, हा GS4 ला आहे, परंतु इकॉनॉमिक सर्व्हे करावा लागेल. त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हेमधले या कंटेंट्सवर प्रश्न नेहमी येतात. तर त्यामुळे हे 1, 2, 3, 4 यावर विशेष भर द्या. कृषी घटक इकॉनॉमिक सर्व्हेमधला, त्यानंतर व्यापार, उद्योग आणि सेवा. कायदे जे आहेत अतिशय महत्त्वाचे, त्यामध्ये MRTP असेल 1969चा, फेरा 1973चा, फेमा 1999चा. जसं की फेराची जागा फेमाने घेतली, MRTPची कोण घेतलेली आहे, स्पर्धा कायदा, सेज ॲक्ट, नरेगा ॲक्ट आणि FRBM ॲक्ट. हे जे आहेत ॲक्ट हे सुद्धा आपल्याला करणं गरजेचे आहेत. सोबतच पायाभूत सुविधा जो घटक आहे हा एक कोर घटक आहे. पायाभूत सुविधांमध्ये विशेष भर द्या. विशेष भर म्हटलं आहे म्हणजे पायाभूत सुविधा सर्व करा, पण विशेष भर रस्ते आणि रेल्वे आणि त्याच्यापेक्षा कमी जलमार्ग. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सुद्धा हाच डेटा करणं गरजेचं आहे. रस्ते संदर्भातील, रेल्वे संदर्भातील आणि जलमार्ग संदर्भातील. तर हे 3 डेटाबेस चांगले करा, रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग. या व्यतिरिक्त पायाभूत सुविधांचे जे मॉडेल्स आहेत BOP, BOT, BOOT हे मॉडेल, त्यानंतर SPV स्पेशल पर्पज व्हेकल, त्यानंतर पायाभूत सुविधांमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे एक व्यवस्थित करा आणि एक ऊर्जा हा घटक सुद्धा व्यवस्थित करा. पण मुख्य भर जो आहे डेटाबेसच्या बाबतीत सुद्धा रस्ते आणि रेल्वे आणि यांच्या बाबतीतल्याच करंटच्या योजना सुद्धा व्यवस्थित करा. करंटच्या योजना, पायाभूत सुविधा हा घटक सर्वात शेवटी करा, कारण की आउटकम जे आहे हे बऱ्यापैकी पायाभूत सुविधांचंच कमी निघते आणि इतर घटक जे पाहिले आपण त्यामध्ये सर्वाधिक आपल्याला मोठ्या प्रमाणात आउटकम निघते. तर हे घटक आपण ॲनालिसिस करण्याचं उद्दिष्ट असं होतं की भरपूर जण विचारतात काय करायचं काय नाही. आता हा व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे. यामधले जे मी पॉईंट्स
कव्हर केलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित आधी कंप्लीट करा. त्यानंतर आपण यूट्यूबलाच जसं की कंबाईनच्या आधी प्रश्न घेतले होते तसंच आपण 55 प्रश्न, एक क्वालिटेटिव्ह प्रश्न मी स्वतः काढलेले असतील ते आपण डिस्कस करणार आहे, ज्याचा की तुम्हाला 100% एक्झाममध्ये फायदा होणार आहे. ओके, तर हे घटक व्यवस्थित करा. त्यानंतर मी ते हे पण घेणार आहे, इकॉनॉमिक सर्व्हेचा भाग, तो पण मी डिस्कस करणार आहे, जो की आपल्याला अतिशय इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. आणि जे लोक STIला नसतील त्यांनी सुद्धा हेच कंटेंट्स करा, कारण की ह्या नवीन ट्रेंड्स आहे, या नवीन ट्रेंड्सनुसार जाणं गरजेचं आहे. आणि जे ऑलरेडी STIला आहेत ते सर्वच जण अभ्यासाला मोठ्या प्रमाणात लागले असतील, पण हे व्हिडिओसुद्धा व्यवस्थित बघा, याचा तुम्हाला निश्चित फायदा आहे. आणि सोबतच तुमच्या सर्वांचाच STIला रिझल्ट आलाच पाहिजे याच हेतूतून आपण सर्व प्लॅन करणार आहे. सर्वांचेच रिझल्ट येतील आणि तुमची मेहनत जी आहे ही खूप इफिशियन्सी जी आहे तुमची ती सुद्धा तुम्ही वाढवा. जवळपास 15 ते 16 तासाचं तुमचा शेड्यूल फिक्स करा. तुमचा प्रत्येकाचा रिझल्ट येऊ शकतो आणि हाच काळ आहे तुम्हाला स्वतःला कव्हर करायचा. डेट आल्यानंतर जे आहे अप्स अँड डाऊन्स, ओके, तर ते डेट्स आल्यानंतर कव्हर होण्याची शक्यता कशी असते, कमी असते. सोबतच काही लोक वेगवेगळ्या कंबाईनला सुद्धा असतील, ते तुमच्या शेड्यूलनुसार तुम्ही मॅनेज करा स्वतःला आणि हा घटकसुद्धा व्यवस्थित करत चला. हा घटकमध्ये तुमचं बऱ्यापैकी ओळखीचं असते, त्यामुळे तुम्हाला कव्हर करणं थोडं सोपं जाते. पण ज्या गोष्टी तुमच्या झालेल्याच नाही आहेत या व्यतिरिक्त त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.